नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कृषी डॉक्टर आकाश. आपल्या कंपनीचं फॉरेजन कंपनीचं इन्फिनिटी नावाचं बियाणं आहे. प्लस हे नर्चर नावाने येतं. याचं जे आहे म्हणजे 8 महिने चालतं. 8 महिन्यामध्ये याच्या 6 ते 7 कापण्या होतात. मल्टी कटिंग आहे. हे चालतं 2 वर्ष. फॉरेजन कंपनीचं इन्फिनिटी नावाने येतं. ज्वारी आणि नेपेरचं क्रॉसिंग बियाणं हे. याची लागवड करायची 2 फुटाच्या सरीवरती 9 इंचाच्या गॅपवरती. एका हॉलामध्ये 4 ते 5 बिया टाकून याच्या लागवड करायच्या. 18 ते 20 कापण्या होतात 2 वर्षामध्ये याच्या. काटेकूज वगैरे काय नसते. हिरवागार लुसलुशीत चारा आहे. गाई म्हशींना खाण्यासाठी अतिशय योग्य राहतो. हे धान्यासाठी नाही, फक्त जनावरांच्या चाऱ्यासाठी, गाई म्हशींना खाण्यासाठी. मल्टी कटिंग एकरी याला किती घ्यावं लागेल एक एकरासाठी? आता एका एकरासाठी जर घ्यायचं तुम्ही तर 1 किलो बियाणं लागतं. हे 100 ग्रॅमचं पॅकेट आहे. 2 गुंठे लागवड होती याची. 100 ग्रॅम. हो, मल्टी कटिंग 2 फुटाच्या सरीवरती लागवड करायची असते याची. आणि गायांच्या दुधाला वगैरे? हो, दूध वाढीसाठी, फॅट वाढीसाठी पण चांगलं आहे आणि खाण्यासाठी पण योग्य आहे. म्हणजे मधुर रसाळ चारा राहतो हा. एकदा केल्यानंतर ते शेतात केल्यानंतर किती वेळा त्याची कापणी करून आपण याच्या होतात 8 कापण्या होतात याच्या. पहिली कटिंग 45 दिवसांनी येते आणि याच्या होतात 16 ते 18 कापण्या. 2 वर्ष चालतं हे. 2 वर्ष. ज्वारी आणि नेपेर. जे एक गिन्नी गवत येतं त्या टाईप? हो, त्या टाईपमध्ये थोडं काटेरी असतं आणि हे थोडं याला काटेकोर नसते काहीच. म्हणजे सॉफ्ट असतं, खाण्यासाठी योग्य. जरी तुमच्याकडे कुट्टी मशीन नसेल ना तरी पण डायरेक्ट दिलं तरी पण खातं. ठीक आहे, ओके, धन्यवाद. थँक्यू.